नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकीमेत दारुडा आहे. हाय एव्हरीबडी, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तेव्हा अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखल्या गेले. 10 मिनिटं शिल्लक पहिलं बाजूला ठेवतो. आधीच प्रेशर असो मित्रांनो. टॉपिक दिलाय मित्रांनो 13वी पायरी, विवादात्मक विषय, आणि ज्याचा उल्लेख लिटरेचरमध्ये खूप फक्त एकाच ठिकाणी सापडतो, ते पण इंग्लिश लिटरेचर आहे, जे माझ्या वाचनात आलेलं नाहीये. मी आपलं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते AI आहे ना आपलं, व्हॉट्सअपला आता नवीन आले, त्याच्यात टाकलं 13 स्टेप इन अल्कोहोलिक्स अनोनिमस. त्यामुळे ते थोडीशी मला माहिती मिळाली आणि त्याच्यावर काहीतरी वाचून मी आपल्या बांधवांची आता मदत घेतली. काल परवापासून घेतोच आहे आणि मी माझा अनुभव सांगायचा प्रयत्न करेन. हा विषय मित्रांनो पूर्णपणे कार्यक्रमाच्या विरुद्ध आहे, पॅराडॉक्स. आता माझ्या आधी जे बांधव शेअर करत होते, म्हणजे सकाळपासून जेवढे विषय झाले ना मित्रांनो, ते सगळे डिसीज, म्हणजे दारू थांबल्यानंतरचा आजार, त्याच्यावरतीच होते सगळे विषय. लक्ष्मण भाऊंचा थोडासा अल्कोहोलिझमचा विषय होता. त्याच्यानंतर आपले यवतमाळचे बांधव, मी नाव विसरलो त्यांचं, महेश, त्यांचा एक विषय होता दारू थांबल्यानंतरची अस्ताव्यस्तता. आमच्या श्रीपद भाऊंचा मिस्टर हाईड होता. आणि आता मनीष 12 पायऱ्यांवरती बोलत होते. 12 पायऱ्या घेतल्यानंतर 13वी पायरी सुरू होते. तुम्ही कुणीच वाचलं नसं, आता असतं लिटरेचर प्रिॲम्बल मध्ये ना, कुठेही 13वी पायरी शोधून दाखवा, कुठंच नाही लिहिलेली की बाबा ही 13वी पायरी आहे, की आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाल्यानंतर आम्ही हा संदेश इतर मध्यपीडितांना देऊ लागलो आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये या सर्व तत्वांचं आम्ही पालन करू लागलो. हे 13वी पायरी आहे काय म्हणून? आध्यात्मिक जागृती झाल्यावर नेमका माणूस करतो काय म्हणून? तर मी मित्रांनो ते माझं सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करीन. मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये 7 डिसेंबर 2012 आलो. वय वर्ष 23 होतं माझं. अल्कोहोलिक्स अनोनिमसची मी पहिली मीटिंग केली आणि तेव्हापासून आजपर्यंत मद्यमुक्ततेचा प्रवास सुरू आहे मित्रांनो. त्या प्रवासाला 12 वर्ष उलटून गेली, छान चाललं. 7 वर्ष मद्यमुक्त असताना, 6 वर्ष असतानाच मार्गदर्शक घेतला. 7 वर्षानंतर, 7.5 वर्षानंतर त्याच्यासोबत खरा संबंध प्रस्थापित केला. म्हणजे संबंध प्रस्थापित केला म्हणजे लिटरेचरवरती समजून घ्यायला लागलो की बाबा काय कार्यक्रम, मला आता सांग, मला आता फाटले माझं सगळं आता आयुष्य, नाही का, दारू न पिता पण आयुष्य माझं उद्ध्वस्त झाले, मला आता मदत कर. मग म्हटला आया ऊन पहाड के नीचे, तो आता घ्या म्हटला बिग बुक उचला. आणि त्यावेळेस माझा मार्गदर्शक सुरुवातीला, म्हणजे तो ज्यावेळेस नवीन आला त्यावेळेस तो ऑनअप मध्ये असायचा. मी 7 वर्ष सोबर होतो, तो त्यावेळेस 5 वर्ष सोबर होता, म्हणजे 2 वर्षाचा गॅप होता आमच्यात. आणि म्हटलं हा काय मला सांगणार, हा एक समज होता, त्याच्यामुळे त्याचं समजून घ्यायला खूप टाइम लागला. पण नंतर एक अशी स्टेज येते ना मित्रांनो, की समोरचं काही, म्हणजे आपली एक अशी स्थिती येते मनाची, म्हणतात ना की समोरचं काय सांगेल ते ऐकायला तयार असतो मी. आता माझं काहीच डोकं चालत नाही, डोकं दिले ते फक्त केस वाढवण्यासाठी. आता मला काहीच समजत नाही, अशा अवस्थेत आलो होतो मी सोबरिटीच्या 7.5 वर्षाच्या फेजमध्ये. आणि ऐकायला लागलो मी त्याचं. तो म्हणला उचला बिग बुक. लॉकडाऊन होता नेमका. पहिली, दुसरी, तिसरी पायरी फोनवरती घेतली. मग 4थी पायरी म्हणला पुण्यात आला की तू लिहून घे. मग लगेच लिहून झाल्यानंतर लगेच 5वी पायरी लगेच त्याच्यासमोर व्यक्त केली आणि मला छान वाटलं ते सांगितल्यावर त्याला. 5वी पायरीनंतर मेलेडी खाऊ खोज जाण जेव्हा म्हणतात ना, 5वी पायरी घेतली, थोडंसं 4 पाय अशा हवेत आल्यासारखं वाटलं, ओझं हलकं झालं माझं. मग 6वी पायरी वाचून दाखवली त्यांनी. मला म्हटलं घरी गेल्यानंतर ते वाच 6वी पायरी, एवढीच पॅराग्राफ आहे पण त्याच्यात खूप डेप्थ आहे. म्हटलं ओके. मग 7वी पायरी वाचली. मग 8व्या पायरीची परत नुकसान भरपाईची यादी केली. 9व्या पायरीच्या अमेंड्स सुरू केल्या, ज्या आता मनीष भाऊ सांगत होते तेवढ्या डायरेक्ट अमेंड्स नाही केल्या, पण लिव्हिंग अमेंड्स सुरू झाल्या. माझ्या बायकोसोबतचे संबंध छान, आई वडिलांसोबतचे संबंध छान, छान म्हणजे बरे. मग सोशल वर्क थोडंसं करायला लागलो. जेवढे पैसे येतात कमवतो महिन्याचे, त्याच्यातून 5-50 रुपये लोकांचे द्यायला लागलो. सोशल वर्क म्हणतो ना आपण, देणगी स्वरूपामध्ये. मला छान वाटायला लागलं. आणि ती लिव्हिंग अमेंड्स करताना मित्रांनो एक किक मिळत होती. आता हे सगळं छान वाटतं ना ऐकतं. हे सगळं 12 पायऱ्या घेतल्या, 12 पायऱ्या घेतल्या नाही, 12 पायऱ्या समजून घेतल्या. मग माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याच्यावरती चालायला लागलो. आणि महिना, म्हणजे 6 महिने सोबत असतानाच मी स्टार स्पीकर झालो होतो.
महिना 6 महिने सोबत असताना सुरू झालं माझं स्पीकर मिटिंगला जाणं. त्याच्यामुळे 12 पायऱ्यांचा अभ्यास झाल्यानंतर तर विषयच नाही. खतरनाक अजून. मग युट्यूबवरती शेअरिंग यायला लागल्या. मग वावा, मग चंद्रपूर, नागपूर, नांदेड, लातूर, बितूर सगळीकडे असा विकी विकी विकी, बाबो या आमच्याकडं, या आमच्याकडं, या आमच्याकडं. ते श्रीपाद आता आम्हाला मागाशी ते बोलत होते, पहिलं सेशन चालू होतं ना, ते लक्ष्मण म्हणून शेअरिंग चालू असताना आमच्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. आमच्या मिटिंगकडे लक्ष नव्हतं कारण माझा आवाज येत नाही एवढा. मागे खूप गप्पा मारत असते ना लोक की मागच्याला आवाज येत नाही शेअरिंगचा. तर जो तो येतो मला भेटत होता ना आता मागाशी. तर श्रीपाद भाऊ मला म्हणत होते कसं काय साधं शक्य हे. म्हणजे त्याच्यासाठी स्टाफ स्पीकर व्हायला लागतं. मग म्हटलं कसं झालं ते. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट वाढवावी लागते फेलोशिपमध्ये. म्हणजे त्यासाठी काय करायला लागतं. म्हणजे काम धंदे सोडून फक्त स्पीकर मिटिंगला जायला लागतं. मग ते म्हणते मग आता मग मी पुढच्या वर्षी सुरू करतो 2025ला. म्हणलं करा शुभेच्छा आहेत म्हटलं. आम्ही घेतलं घालून वाट लावून घेतली आयुष्याची, आता तुम्ही घ्या कळेल मग पुढे काय होतंय ते. सांगायचं कारण काय की माझ्या मार्गदर्शकाला पण मी कळून नाही दिलं की मी स्टेप वर्क का करतोय. धूर्त, काव्यबाद, घोट्यात टाकणारा, वाढत जाणारा, कधीही बरा न होणारा आजार बाटलीत नाहीये असं पुस्तक सांगते ना आपलं. तसंच मी त्याच्या बाबतीत केलं. मला स्पॉन्सर्स घ्यायचे होते आणि मला कोणाला तरी स्पॉन्सर व्हायचं होतं. मला कार्यक्रमावरती बोलायचं होतं आणि मला लोकांना सांगायचं होतं आता एवढी वर्ष झालीत आणि आता माझा स्पॉन्सर आहे, माझे आता एवढे स्पॉन्सर्स आहेत आणि मी आता स्टेप वर्क करतोय. हे मला एक छाप, एक इमेज माझी बनवायची होती, एक फ्रेम अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये, जी कुणाला कळणार नाही याची खूप शांतपणे मी काळजी घेत होतो. मी खूप हुशार माणूस आहे, खूप हुशार. आणि प्रवास सुरू झाला. माझी 4थी पायरी पण झाली नव्हती. मला मार्गदर्शकाने लॉकडाऊन मध्ये मला स्पॉन्सर घ्यायला सांगितले होते. म्हटलं घ्या, त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात करा जेणेकरून तुम्ही सोबत राहाल. कारण अकाउंटला भरपूर पैसे होते, मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब होतो. 2020ची गोष्ट आहे, एप्रिल मे जून मधली. सासरवाडीत 4.5 महिने अडकलो होतो. दारू प्यायची इच्छा निर्माण झाली होती 7.5 वर्षानंतर, 7.25 वर्षानंतर. 12 वर्षामध्ये 5 वेळा येऊन गेला विचार दारू प्यायचा. आणि मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तू जे सांगितलं ते मी त्यांना वाटायला सुरुवात करतो, पास इट ऑन. आणि मला असं वाटायला लागलं की आता मी पास इट ऑन करू शकतो कार्यक्रम, पास ऑन मी देऊ शकतो इतरांना कार्यक्रम. माझ्याकडे ते प्रगल्भता आहे. मला कळलं नाही कार्यक्रम 12 पायऱ्यांचा हा इंटेलेक्च्युअल लेवलवरती काहीच काम नाही करत, पण मी काम करू शकतो बरं का. कसं ते सांगतो. मी आभासी दुनियेत जगणारा एक बेवडा होतो आधी, आणि मी आता भासमय जीवन लोकांना भासू शकतो. एक खोटं नम्रता दाखवू शकतो मी लोकांना. माझ्यात कला येते. मी खाली वाकून चहा वाटू शकतो, एकदम गोड बोलू शकतो, हळू आवाज करू शकतो. मी कार्यक्रमाच्या कुठल्या पानावरती काय लिहिलं आता वाचून दाखवू शकतो. आमचे श्रीपाद भाऊ कालच बोलले त्या 8व्या पानावर काय लिहिले ऍज विजिटला. माझं पाठ आहे. वरील पायऱ्यांच्या आचरणामुळे आमच्यामध्ये मग सुख दुःख, नम्रता, सुख दुःख, यश अपयश, आजारपण, अगदी मृत्यू सुद्धा या कशाने विचलित नव्हता. या 12 पायऱ्यांच्या आचरणामुळे आम्ही एक नवीन आयुष्य जगू शकतो. असं शेवटचं वाक्य ऍज विजिट मध्ये. बघा उघडून वाचा तुम्ही. पाठ आहे माझं, लय पाठ आहे माझा. खतरनाक विषयच नाहीये. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम पाठांतराचा नाहीये हे समजायला मला सॉक्रेटिसच्या 11 वर्ष जावी लागली. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमसचा 12 पायऱ्यांचा प्रोग्राम हा पाठ करण्याचा नसून हा आचरणात आणण्याचा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम महत्व वाढवायचं नसून महत्व कमी करायचं हे समजायला 11.5 वर्ष लागली मित्रांनो सॉक्रेटिसची. मागच्या 6 महिन्यापूर्वी कळलं मला. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम महत्व कमी करायला शिकवतो. मी महत्व वाढवत होतो फेलोशिप मध्ये. कशासाठी आणि कोणासाठी. आणि ते महत्व वाढवताना मित्रांनो जे जे अपयश, अवहेलना, लाचारी पुन्हा सॉक्रेटिस अनुभवायला लागली किंवा काही काही कृत्य घडली ना, हा सगळा टॉपिक आहे 13वी पायरी. म्हणजे कार्यक्रम घेतल्यानंतर आध्यात्मिक जागृती झाल्याचा भास झाल्यानंतर काय घडू शकतं माझ्या हातून ना ते सांगायचा प्रयत्न करणारे पुढचे जे काय माझ्याकडे उरलेला वेळ असेल तो 25, 30, 35 मिनिटं जे काय राहिले हे आता एवढं सांगण्यामागचं कारण जोपर्यंत बेस्ट पक्का होत म्हणजे समजणार नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही म्हणून एवढं सगळं सांगितलं.
एवढं सगळं झाल्यानंतर 5व्या पायरीतल्या मस्त उल्लेख केलाय की आम्हाला असे वाटते की आम्ही नम्र झालोय, आम्हाला असं वाटतं आम्ही भीतीमुक्त झालोय, आम्हाला असं वाटतं आम्ही आता कृतज्ञ झालोय, आम्हाला असं फक्त वाटतच असतं. तसं काहीच नसतं, तसं काहीच नसतं, फक्त वाटत असतं. मित्रांनो, एक स्पॉन्सिस वरून केलेला प्रवास 2020 साली लॉकडाऊन मध्ये 2022 साली 22 स्पॉन्सिस वरती येऊन थांबला. 22 स्पॉन्सिस होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, दिवसातून सकाळी 6:30 पावणे 7 माझा फोन सुरू व्हायचा, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत फोन चालू असायचा. प्रत्येकाला अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास वेळ द्यायचो. काढ पुस्तक, मी सांगतो तुला, काढ पुस्तक, कशाला काळजी करतोय, अल्कोहोलिक्स अनोनिमस, काढ पुस्तक, धाड 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 धडाधड विश्लेषण. 3री पायरी, 2री पायरी, 4थी पायरी, कशाला घाबरतोय, मेलेली उंदरं, कचरा काढ, हे काढ, ते काढ. बाबो, लय डेंजर, लय डेंजर. मित्रांनो, आध्यात्मिक दहशतवाद निर्माण करायला सुरुवात केली. मित्रांनो, स्पिरिच्युअल काय म्हणू शकतो आपण त्याला, टेररिझम, लय डेंजर. आध्यात्मिक डॉन बसते तिथं आत्ता काही काही जण असं वाटतात ना, त्यातला मी एक होतो. मित्रांनो, दिसताना दिसतात कार्यक्रमावर आहे, पण कार्यक्रमावर नसतात ते. फक्त ना सॉबरेटीच्या 2 वर्षापूर्वी ना तुम्ही माझ्या फक्त घरी यायला पाहिजे होतं. तुम्ही म्हटलं असं 2 कानाखाली वाजवाय त्याला. दारू पिऊन जेवढं माझं कौटुंबिक आणि आर्थिक आणि सामाजिक शारीरिक नुकसान नव्हतं झालं मित्रांनो, तेवढं दारू न पिता सॉबरेटीत मी करून ठेवलं होतं. मित्रांनो, आणि विशेष म्हणजे कार्यक्रमाचं आचरण केल्यानंतर जे मला वाटत होतं कार्यक्रमाचं मी आचरण करतोय, परत भास, मला लय भास होतात, लय भास होता तो मला खतरनाक. मला वाटतं आश्वासनं पाठ असेल ना, मी आश्वासनांवर जगतो असं वाटतं. 9व्या पायरीचा आता पुढचा विषय तोच आपला अश्विनबाईंचा. खतरनाक. 6वी पायरी झाली होती माझी, वाचू ना, झाली बिली होत नाही, ते लय गैरसमज इथं. 6वी पायरी झाली, 7वी पायरी झाली, फाटती 6वी 7वी घ्यायला जमत नाही. अख्खे स्वभाव दोष काढून टाकणं आणि त्यासाठी मी मनाची तयारी करणं इतकं सोपं नाही, आज मी ठामपणे सांगतो. आणि ते माझं काम नाहीये त्याच्यावरती काम करणं, माझं कामच नाही. मी सांगायचो लोकांना, मी 6व्या पायरीवरती आता काम करतोय. अरे तू चमचाभर दारू पिऊ शकत नाही, ते हाताळू शकत नाही, तू 6व्या पायरीवर काम करतोय, तुझी लायकी आहे का? स्पॉन्सर बोलला, तुला कुणी आणलं इथं खुर्चीवर? म्हणलं कुणी आणलं म्हणजे मेसेज दिला. कुणी दिला मेसेज? म्हणलं ज्या माणसाचा 2 महिने प्लॅन करत होतं मर्डर करायचं त्याने मला याचा मेसेज दिला. म्हणजे देवाची कृपा काय? मग कुणी मेसेज दिला? म्हटलं परमेश्वराने. आणि तू म्हणतोय मी 6व्या पायरीवरती काम करतोय, तू काहीच नाही करत इथं, तू आत्ताच्या बसलाय ना, तुला देवाने पाठवलं इथं आता बसायला, तुझी लायकी पण नाही इथं बसायची आत्ता, तुला वाटतं तू आला मीटिंगला? म्हटलं आम्ही चालूय. मित्रांनो, 6व्या 7व्या पायरीवरती आलो. 2021चा सेकंड लॉकडाऊन आणि त्याच्यानंतरचा माझा प्रवास. मला असं वाटायला लागलं की आता अल्कोहोलिक सायन्स मध्ये आल्यानंतर मी आता खूप काळजीपूर्वक चांगल्या पद्धतीने वाईट वागू शकतो आता, आणि सावध पद्धतीने, खूप सावध पद्धतीने मी आता वाईट वागू शकतो. आमच्या पुण्याचे ओल्ड टायमर त्यांचं हे वाक्य आहे आणि ते मला क्लिक झालं. मित्रांनो, खूप सावधपणे चांगल्या पद्धतीने मी शांतपणे वाईट वागू शकतो. मित्रांनो, 12 पायऱ्या घेतल्यानंतर खतरनाक ऑरा, काय एंट्री असायची माझी वर्गामध्ये, बाप रे. एंट्री केली ना, आई शपथ, चेहऱ्यावरती असे स्माईल यायच्या मेंबर लोकांच्या. अरे म्हणायचे आज आम्हाला भारी ऐकायला मिळणार. बाप, ते एका वाक्याचा भुकेला मी, आज आम्हाला काहीतरी ऐकायला मिळणार. चेअरमन ज्यावेळेस असं वाक्य बोलायचा, माझ्या कानात ते घुसायचं, आतल्यात गुदगुल्या करायचो आणि मी खोटी नम्रता खाली मान काढून दाखवायचो. नाही तसं नाही, तसं नाही, फक्त खोटेपणा. मित्रांनो, अल्कोहोलिक सायन्स मध्ये आल्यानंतर मी आता जे काय पुढे 2-4 अनुभव सांगणार आहेत, त्याच्यानंतर तुम्ही मला कसं जज करायचं, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, तुम्ही माझ्याकडे कसं बघायचं, त्याच्यानंतर काय सांगायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. मी काय तुम्हाला एंटरटेनमेंट करायला नाही आलेलो, कारण इथं लावणीचा कार्यक्रम नाहीये. हे तर सांगितलं कन्फेशन, जे झालं जसं झालं ते शेअर करायचं.
अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या 12व्या पायरीचं काम, इतरांना संदेश देण्याचं काम सुरू झालं मित्रांनो. स्पॉन्सेस वाढायला लागले. स्पॉन्सेस ज्यावेळेस संपर्कात येतो त्याला मी ज्यावेळेस कार्यक्रम द्यायला सुरुवात करतो, नकळतपणे त्याच्या कुटुंबासोबत पण माझा संपर्क यायला लागतो. आणि ज्यावेळेस कुटुंबासोबत संपर्क येतो त्या कुटुंबासाठी मी त्याच्यासाठी एक देवदूत असतो. त्यांना मी त्यांच्यासाठी आयडॉल असतो, कारण त्यांचा नवरा, त्यांचा मुलगा, त्यांचा जो कोणी असतो तो पीत असतो आणि तो वेगळा वागत असतो आणि मी एकदम चांगला वागत असतो. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की माझा मुलगा असा व्हायला पाहिजे. पण आमचे खतरनाक आहे काम. ओठांनी आणि डोळ्यांनी आम्ही किती प्रेमाची भाषा बोलत असतो तरी मनाच्या काळोख्या कोपऱ्यात वासना दडलेली आमच्या. मेंबर मिटिंगला आलाय का नाही बायको विचारची मेसेज करून, हो आले आले. फोन करते, हो त्यांना समजून सांगा ना भाऊजी ते जा का ना. हळूहळू 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 कॉल वाढत अशी स्टेज आली की त्या व्यक्तीच्या मनामध्ये माझी एक अशी इमेज तयार केली मी की त्या व्यक्तीने मला भेटायला बोलवले. एकदा मला माहित होतं कशाला बोलवले, डोक्यात होतं माझ्या की मला भेटायचंय त्यांना, याचा अर्थ त्यांना काय म्हणायचंय मला हे मला सांगत होता माझा आतला आवाज. कॉन्शियस कॉन्टॅक्ट विथ गॉड असा काहीतरी एका पायरीमध्ये आपला उल्लेख आहे ना का, म्हणजे माझ्यासोबत माझा परमेश्वराचा आवाज क्लिअर होतो. म्हणजे थोडक्यात काय, 4थ्या 5व्या 6व्या पायरीनंतर आहे ना माझ्या आत्म्यावरचं मुळात दूर होतं, घाण साचलेली दूर होती. त्याच्यामुळे परमेश्वराचा आवाज मला स्पष्ट ऐकू यायला लागतो. मला आतला आवाज सांगतोय जाऊ नकोस बेट्या, जाऊ नकोस. जाऊन तर बघू काय होतंय. स्वप्न पण मोठी होती ना आपली, ती आता पूर्ण होतील. काही नाही मित्रांनो, त्या मेंबरची बायकोनी मला डायरेक्ट प्रपोज केलं, मला तुम्ही आवडता, आय लव्ह यू. मी कार्यक्रमावर होतो म्हणून वाचलो, मी नाही म्हटलो त्यावेळेस, कारण कार्यक्रमाची ताकद माझ्यासोबत होती. 6वं वर्ष 6व्या पायरीवरती होतो, 2021 साल होतो, छान चाललो होतो. तीच स्त्री, तोच प्रसंग, पुन्हा 2 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि मी त्या स्त्रीला हो म्हटलो. फरक सांगतो तुम्हाला, विश्वास नाही बसणार. ह्याच डायसवरती खालच्याच हॉलमध्ये मी हे शेअरिंग केलं होतं 2 वर्षापूर्वी ह्याच समूहामध्ये. त्यावेळेस ह्या शेअरिंगला टाळ्या वाजल्या होत्या आणि 2 वर्षानंतर मी आता परत ताज हॉटेलमध्ये फक्त वरच्या हॉलमध्ये, आणि मी तेच शेअर करते, इतिहासाची पुनरावृत्ती. मला असं वाटतं की आध्यात्मिक मार्ग वलय विलय आलंय, चक्र विक्र, 2चे 4 हात झाले. आता माझा गोतावळे माझ्या आजूबाजूला, मी आता काही करू शकतो मॅनेज. 12व्या पायरीचं काम म्हणजे तारेवरची कसरत आहे. जेवढे आमचे दारू पिऊन विकेट नाही ना पडत मित्रांनो, तेवढे ह्या लफड्यांमुळे विकेट पडते. नाकीनू आलं प्रकरण हँडल करता येईना. बरं याच्यावर थांबतो का माझ्यासारखा दौडा एका क्लासावरती? अजून एक परस्त्री, अजून एक परस्त्री आणि घरात एक ऑलरेडी बायको, 4 अकाउंट एका वेळी हँडल करत होतो. मला वाटलं आय कॅन मॅनेज, आय कॅन डू इट एव्हरीथिंग, आय नो एव्हरीथिंग. आधी मी कसा होतो, गोंधळलेला होतो, रेस्टलेस, इरिटेट, डिस्कंटेंट. आता मी कसं आहे, शांत, सहिष्णू, नम्र, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिरचित्त. मग मी आता सगळं मॅनेज करणार ना व्यवस्थित. ह्याला हे वेळ, ह्याला वटपौर्णिमेला चौघी माझ्या नावाने दोरा बांधायला गेलते आत्ता. आणि मी इथं स्पॉन्सर्सला सांगतोय, भैया बघ नवीन यायचं ना स्पॉन्सर्स विचारायला, भाऊ आम्हाला स्टेपवर करायला करा. आम्हाला करणार ना, का ना करणार. पण एक सांगतो तुला भाऊ, आपलं असं असं चालू आहे बघ, तू ठरव नंतर मग काय करायचं ते. तो म्हणतो नाही ना, मला कार्यक्रम तुमच्याकडूनच घ्यायचा. नेमके कार्यक्रम घ्यायचं तर त्याला टिप्स घ्यायचे होते ते मला नाही माहित. बघा मित्रांनो, मी कार्यक्रमावर आहे असं भासवतो आणि वास्तवामध्ये मी खूप बेकार वागत असतो. याला म्हणतात 13वी पायरी. हे मला असं वाटतं फक्त की मी फक्त कार्यक्रमावर चाललोय. आता मनीष भाऊ बोलत होते, आम्ही दोघं किंवा श्रीपद भाऊ आम्ही बऱ्याच वर्षाला एकत्र आहोत. त्यांचं पेशा माझा पेशा एकच होता, डिलिव्हरी बॉयचा. ते तेच काम करून घर चालवायचे. त्यांनी आता मगाशी शेअर केलं, आम्ही कामालाच जायचो ना, मला भीती वाटायची कामाला जायची. मी आधी सांगायचो शेअरिंग मध्ये ओरडून पैशाची लपडी करू नका,
आर्थिक व्यवहार इथं चालत नाही, मी व्यवहार करायला लागतो. मेंबर लोक आजही प्रेम करतात, मी कधीच कोणाला टोपी टाकली नाही. पण मला सांगायचंय काय की माझ्याकडे कार्यक्रम असताना सुद्धा कार्यक्रमापासून पुन्हा दूर गेल्यामुळे मी पुन्हा कर्जबाजारी झालो, जो कधीच नव्हतो मी सॉबरेटीत आता. आणि बघता बघता मित्रांनो मागच्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊन नंतर, दुसऱ्या लॉकडाऊन 2021 नंतर जवळजवळ 1.5-2 लाख रुपये खर्च केलं. कामाला जाणं बंद, घर भाडं 13 महिन्याचं दिलं नाही, लाईट बिल भरलं नाही, सिगारेटचं प्रमाण प्रचंड, दिवसाला 1.5 पॅकेट ओढणं, 150 रुपये तो खर्च, ह्याच्याकडून 5,000, त्याच्याकडून 2,000, ह्याच्याकडून 1,000 रुपये, त्याच्याकडून 3,000 रुपये, गाडीचा हप्ता, ह्याचा हप्ता, पैसे पैसे पैसे, थोडे थोडे करून देतो, थोडे थोडे करून देतो, वाढायला लागलं मित्र. मी एक धूर्तपणा खेळतो मित्रांनो. मी अशा लोकांना टोपी नाही टाकली, मी अशा लोकांनाच पैसे मागतो ज्यांनी माझा उपयोग करून घेतलाय. पॉइंट लक्षात घ्या, ज्यांनी माझा स्टेप वर्क साठी उपयोग करून घेतला ना, मी त्यांचाच टोपी टाकतो, मी त्यांनाच पैसे मागतो. बरोबर. सुदैवाने आता बसलेल्यांपैकी आहेत ना माझे काही मित्र आहेत जे आता इथं बसलेत, त्यांच्याकडून पैसे घेतलेत मित्रांनो, आणि विशेषतः त्यांना दिले पण परत. हे एक चांगली साईन आहे. कारण काय दिले माहितीये का, फेब्रुवारी महिन्यात परत मी एक स्पॉन्सर माझा घेतला जो आता फक्त 2 वर्ष सोबत आहे, मला 12 वर्ष आली. फरक बघा. त्याने सांगितलं द्यावे लागतील, दिले. 500 500 500 500 1000 6000 5 देऊन टाक. लय भारी वाटतं मित्रांनो असं द्यायला. धूर्तपणा. मला कार्यक्रम काय सांगतोय ना मित्रांनो, सगळ्यात खतरनाक गोष्ट काय माहितीये का कार्यक्रमातली, कार्यक्रमाचं नॉलेज घ्यायचं, कार्यक्रमावर चालायचं, ढोंग प्रस्थापित करायचं आणि कार्यक्रमाच्या विरुद्ध धूर्तपणे वागायचं. सगळ्यात घातक आजार. दारू न पिता तोंडाला वास नाहीये. मला मी मुद्दाम सांगतोय तुम्हाला, सॉब्रेटीच्या वर्षांना काही नाही मित्रांनो, क्वांटिटी एका बाजूला वाढत राहते, टाळ्या वाजवत राहतील तुम्ही. क्वालिटीला खूप महत्व आहे. क्वालिटी नव्हती, घासलं नव्हतं स्वतःला. मला आत्ताही मागाशी आम्ही ज्यावेळेस प्रवासात होतो किंवा मी असं बोलत असतो ना, मला बरेच जण म्हणतात लाज वाटत नाही का तुला हे शेअरिंग करायला, एखादा बांधव काय घेऊन जाईल. मी मगाशीच सांगितलं, तुम्ही मला काय जज करायचं तो तुमचा प्रश्न आहे. आज मी काही करत नाही हे नक्की आहे, पण जरी ते वटपौर्णिमेला झालेलं असतं तरी आज माझ्याकडे काहीच नाहीये. आज सगळं गेले, आज सगळं शांत आहे. आज फक्त वन अँड ओनली बायको, बाकी कोण नाही. आता ऑटोमॅटिक कट होत गेलं. काही गोष्टी सेन्सिटिव्ह असतात मित्रांनो, एक गाव 2 तुकडे करून चालत नाही, सगळे हळूहळू करावं लागतात. सगळ्यात एक गाव 2 तुकडे चालत नाही असं माझा मार्गदर्शक म्हणतो, आणि ते खरंय. काही गोष्टीने टप्प्याटप्प्याने करावं लागतं. हे सांगण्यामागचं कारण असं आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये माझं महत्व वाढावं, माझा एक विशिष्ट प्रकारचा ओरा असावा, ह्यासाठी मी झटत होतो आणि त्याच्यासाठी मी खूप काळजी घेत होतो. असं मी मगाशी वाक्य बोललो ना. आता तुम्ही मला महत्वच देऊ नका मित्रांनो. मी एक साधा आणि सामान्य सदस्य आहे. आलो, शेअरिंग केलं, परमेश्वराची सेवा आहे, त्यांनी मला सेवा म्हणजे त्यांनी मला संधी दिली सेवेची, असं मगाशी मी बसून स्वतःला सांगितलं. मनीषचं शेअरिंग चालू असताना माझ्या डोळ्यात पाणी होतं त्याचा अनुभव ऐकताना. मी शांत झालो, मी ब्लँक झालो आणि मी येऊन गपचूप वरती बसलो. म्हणलं आता मी जातो, आता चेअरमननी नाव घेतलं जाण्यापेक्षा आधी जाऊ म्हणतो, 2 मिनिटं पाणी पिऊ आणि गपचूप येऊ, शेअरिंग करून गपचूप बसू. माझ्याशी कोणी बोलावं, माझा कोणी नंबर घ्यावा, किती जणांनी मला फोन करावा. फोनच नाही करत आता कोणी मला, लय बरं वाटतं. मला कोणीच फोन नाही करत आता. मेंबर लय मस्त वाटतं आता. आधी लय फोन यायचे, असं काउंटिंग सांगायचं मी फोन घेतल्यावर. एखादा मेंबर भेटल्यावर चेक कर भाई मोबाईल, ए ए ए ए ए ए 25 28 35 40 कॉल्स आहेत एका दिवसाला. 40 कॉल, 35 कॉल, 25 कॉल. घरात फाटले, तेलाचा पुडा नाहीये घरामध्ये 150 रुपयाचा चॅम्पियन तेलाचा, भाडं भरलेलं नाहीये. आणि ह्याला अध्यात्मावरती सांगतोय मित्रांनो मी. कुठल्या पानावर काय लिहिले, लय खतरनाक आजार. दारू थांबल्यानंतर आजार सुरू होतो ना मित्रांनो, तो फक्त वागणुकीत नाही नुसता. दारू थांबल्यानंतर पिंक क्लाउड स्टेज आणि
12 पायऱ्या घेतल्यानंतर गुलाबी ढगांची अवस्था सगळ्यात खतरनाक असते. मला सतत वरचढपणा वाटतो. आलेला न्यू कमर, स्लीप मेंबर, आलेला 2 वर्ष 5 वर्ष थांबलेला, 10 वर्ष थांबलेला, ज्यांनी स्पॉन्सर नाही घेतला, अहो सोडून द्या 5 आणि 10 वर्ष, 25, 30, 35 वर्ष वालेला ओल्ड टायमरला पण मी फाट्यावर मारतो. चला हो म्हणतो, स्पॉन्सर नाही घेतला, काय नाही घेतला, गेंड्याच्या कातडीचा लायकी कायची बोलतो. स्वतःची एक लॉबी तयार करतो ग्रुपमध्ये. मी कोणीतरी वेगळा आहे आणि मला काहीतरी आध्यात्मिक ज्ञान झालंय असा समज जो झालेला असतो ना, तसा मी वागायला लागतो. आध्यात्मिक दहशतवाद सगळ्यात डेंजर. आज माझ्या ओल्ड टाइमर सोबतचे संबंध आज थोडेफार चांगले मित्रांनो. 2 वर्षापूर्वी बघितलं असता ना तुम्ही म्हटलं असता रे येडा आहे काय हा. सचिन भाऊंनी बघितलेल्या डोळ्यांनी इंटरग्रुप मध्ये पुण्याच्या राडा करताना मला खुर्चीच डायरेक्ट डोक्यात. विचारा की त्यांना. दारूपासून दूर 10 वर्ष. तू मेरे को शिकाय काय ना बोललं म्हणले. खतरनाक. माझे स्पॉन्सिस आहेत ना, माझं रौद्र रूप बघून येत ना, मी एका माणसाला कामाच्या ठिकाणी फाईट मारली होती, हात फ्रॅक्चर झाला होता माझा, मी प्लॅस्टर घेऊन आलो आणि शेअरिंग करत होतो ना, ते माझ्या स्पॉन्सरला फोन करून सांगायचे, अरे काय हे म्हणायचे, 4थी पायरी घेतली घेऊ का नको याच्याकडे म्हणायचे आम्ही. हा मारतो लोकांना, ह्याचा हात फ्रॅक्चर आहे ना, हा सांगतो अध्यात्मावरती, काय करू. स्पॉन्सर मला फोन करत, अरे काय करतोय, तुझे स्पॉन्सर मला विचारतात. मी म्हणत अरे मी काय करू, मला काहीच कळत नाहीये, मला एका स्पार्क मध्ये मी माझ्याकडून भांडणं होतात, राडा होते. सोड म्हणतात सगळे. मित्रांनो सोडता येत नव्हतं, सोडता येत नव्हतं. मित्रांनो एक वलय तयार करतो ना मी, आध्यात्मिक वलय, जे मला वाटतं सगळं आभासी, सगळं आभासी. मित्रांनो पायऱ्या घेऊन सुद्धा मी फॅन्टसीमध्ये जगू शकतो बरं का. मला वाटतं वास्तवात दिसतवत येतं. माझा हेतू जर साफ नसेल ना पायऱ्या घ्यायचा, मी परत आभासी दुनियेत जाऊ शकतो. तिथून माझी खरी 13वी पायरी सुरू होते. मला समजलेला प्रोग्राम मी दुसऱ्यांवरती लादायला सुरुवात करतो. 13वी पायरी सुरू. कंट्रोलिंग नेचर. मला न्यू कमरनी जर का एखाद्या विचारलं, भाऊ स्पॉन्सर होणार का, भाई रोज ह्या टायमिंगला फोन तुझा करायचा, मी तुझी मनाची तयारी चेक करणार, मग आपण पुढे स्टेपवर चालू करायचं. कशाला, कशासाठी रूल्स अँड रेग्युलेशन लावतेस त्याला. तू कोण आहे, बाप आहेस का काय फेलोशिपचा, का मसीहा विषय झाला का तुला, का आध्यात्मिक फ्लॅश बीच झालाय तुला बिल्डब्लिंग सारखा. लय खतरनाक. तू ज्या दिवशी फेलोशिप मध्ये आला होतास, असं मी स्वतःला प्रश्न विचारला, शिवी देऊन विचारला होता, ते शिवी नाही देत मी आता इथे. ज्या दिवशी तू फेलोशिप मध्ये आला होतास, 6 वर्षानंतर ज्यावेळेस तू मार्गदर्शक घेतला होता, त्यावेळेस तुझ्या मार्गदर्शकाने तुझ्या समोर रूल्स अँड रेग्युलेशन टाकले होते का. नाही. तू कसा का टाकतो स्पॉन्सिस वरती, मला फोन केलाच पाहिजे, तुझी मनाची तयारी झालीच नाहीये, तू टोकन घेतलंच पाहिजे, तू हे वाचन केलंच पाहिजे, तू 4थी पायरी इतक्या दिवसात घेतलीच पाहिजे, 5व्या पायरी तेवढ्या दिवसात बसलाच पाहिजे. तू जर का 4 वाजता नाही आला, श्रीपादने बघितलेले मला रौद्र रूप. मित्रांनो एक मेंबर मला टाइम दिला, 1 तास उशीर आलो. मित्रांनो खाड 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 4 खतरनाक वाक्य वापरली. तो आजही आम्ही दोघं हसतो ते वाक्य ऐकल्यानंतर. मला टायमिंगचा उशीर चालत नाही बरं का. ह्याच्या पुढे जर असं केलं ना तर माझ्यासोबत संबंध नाही ठेवायचे. बघा मित्रांनो 3 महिने थांबलेला, 2 महिने थांबलेला मेंबर, 3 महिने पण नाही, 1-1.5 महिना झाला, त्याला मी हे वाक्य वापरतोय. मित्रांनो 2 वर्षापूर्वीची गोष्ट का मागच्या वर्षीची गोष्ट. मला असं वाटायला लागतं आता जे कार्यक्रमावरती ना सगळं परफेक्ट, कुणी कसं बसलं पाहिजे, कुणी कसं उठलं पाहिजे, कुणी कसं बोललं पाहिजे, कुणी कसं शेअरिंग केलं पाहिजे, कुणाला कसं पान कळलं पाहिजे, दृष्टिकोन काय पाहिजे त्याचा, ते पण मी ठरवायचो इथं बसून. मला कळलं ना सगळं आता. मित्रांनो माझा मार्गदर्शक मला एकच वाक्य बोलला, म्हणला एकच विनंती म्हणला तुम्हाला, एकच, जेवढं ज्ञान मिळवलंय ना ए मध्ये येऊन सगळं प्लीज उतरवा राव खाली, सगळं काढा पहिलं पाय तुला. जोपर्यंत ती बाजूला काढणार नाही तोपर्यंत नवीन ज्ञान तुम्हाला मिळणार नाही. भरलेल्या कप बशीमध्ये आपण चहा नाही ओतू शकत. ती पहिली कप बशी मोकळी करा म्हटला. लय भरले म्हटला, लय भरले, त्रास होत नाही का म्हटलं, लय त्रास होतो, डोकं जड जायचं मित्रांनो, हँगओव्हर असायचा, खतरनाक हँगओव्हर.
मित्रांनो, सोबरिटीचा हँगओव्हर तर लय खतरनाक असतो बरं का, दारूच्या हँगओव्हर पेक्षा लय बेकार. मला असं वाटतं, अरे सोबर आहे ना, येडा आहे का काय तू? 10, 11, 12 वर्ष, आता 12 झाली, मागच्या 2 वर्षापूर्वीची अवस्था. परमेश्वराच्या कृपेमुळे मी दारूपासून दूर आहे, माझ्यामुळे नाही. मित्रांनो, मार्गदर्शकाचं महत्व काय आहे ना मित्रांनो, ते आत्ता समजतं. मार्गदर्शक कशाला घ्यायचा असतो ना, ते आत्ता समजते. 12 पायऱ्या माझ्यासारख्या दारुड्याला का दिल्यात ना, त्याचा समज आत्ता समजते. तेव्हा फक्त असं वाटायचं की नॉलेज नॉलेज आणि नॉलेज. मित्रांनो, मला माझ्याकडे हुशारीचा काहीही प्रॉब्लेम नाही, इतकी हुशारी माझ्याकडे शहाणपण नाहीये. बस देवाची कृपा आहे मित्रांनो. 12 वर्षात दारू प्यायचा 5 वेळा विचार आला, मी दारू नाही पिलो. माझ्या लग्नाला आता 5.5 वर्ष झाले. आता मे मध्ये 6 वर्ष होती. 5 वेळा मिसकॅरेज झालं आमचं. बायकोबद्दलची रिझाइनमेंट, खुन्नस, लायकी का हिजी, राग, इनडायरेक्टली सांगायचं नाही, तुच्छतेने वागणूक. आत्ता 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, 60 मार्च मधली गोष्ट मला चांगलं आठवत आहे. मिस्टर हाईड हाच विषय होता. काशेवाडीला बोललो होतो फर्स्ट टाइम. त्याच्या बरोबर श्रीपाद भाऊंचं शेअरिंग, तर माझं शेअरिंग होतं त्या ग्रुपला. आणि त्याच्या 1-2 दिवस आधीचा प्रसंग सांगतो. पाणी भरायला आमच्याकडे एक पर्टिक्युलर टायमिंग मध्ये पाणी येतं मित्रांनो घरामध्ये, नळाला. फ्लॅट संस्कृती आणि फ्लॅटमध्ये राहतो आता रेंटवर. पाणी आलं, मी पाणी भरत होतो. मेवणी बसली होती, तिची आई बसली होती, म्हणजे माझी सासू, आणि बायको माझ्या मदतीला आली नाही पाणी भरायला म्हणून. मित्रांनो, ती थोड्या वेळी शेवटच्या 1-2 बादल्या शेवटच्या भरायला आली, त्यावेळेस आली. म्हणजे तू येत नाही, त्या दोघे येत ना म्हणून वाचली बरं का, तुला सांगितलं असताना. सांगकाने कानाखाली वाजवली बायकोच्या. रात्रीच्या 11ची वेळ होती, पाणी आलं होतं ते. 11:15 पाणी आलं. 15-20 मिनिटं लागतात. 40 ते 50 बादल्या भरावे लागतात पाणी. बायको रात्रीच घरातून बाहेर निघाली होती. बाहेरून कडी लावली आणि मला प्रश्न, आता कुठे गेली बायको? घाबरलो होता. मी मारल्यानंतर होणाऱ्या परिणामांना मी असा घाबरत नाही मारताना, पण नंतर ज्यावेळेस बायको घर सोडून जाते आणि सापडत नाही ना, त्यावेळेस ते फाटते बरं का. आणि पुढच्या अर्ध्या तासाने मित्रांनो जीव मुठीत धरून फक्त परमेश्वराला प्रार्थना करत होतो की तिला घरात पाठव. माझं नशीब 11:15 ती घरात आली. शनिवारचा वार होता त्या दिवशी, शनिवार दिवस. दुसऱ्या दिवशी काशेवाडीला सकाळी मिटिंग होती. मी सकाळी लवकर पोहोचतो. मिटिंग झाली. स्पॉन्सरचा मला सकाळीच फोन आला 9:30ला, आपल्याला भेटायचं बरं का, 10 मिनिटं, माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. इंटरग्रुप ऑफिसच्या बाहेर बसतो पुण्याच्या पायऱ्यांवरती. मला शेजारी बसला, मोबाईल काढला स्वतःचा. मला म्हटलं, हा नंबर कोणाचा आहे? मोबाईलचा नंबर नाही वगैरे चेक केला. म्हटलं बायकोचा नंबर आहे हा माझ्या. म्हटलं तुझी बायको काल रात्री आत्महत्या करायला गेली होती, तिला कसं बसं कन्व्हिन्स केलं म्हटलं 20 मिनिटं, त्याच्यामुळे ती आता घरी आहे म्हटलं. हा नंबर आहे म्हटला, ब्लॉक करतोय बरं का, परत मला फोन नाही यायला पाहिजे. माझ्या समोर त्यांनी नंबर ब्लॉक केला. आत्ताही त्याच्या मोबाईलमध्ये ब्लॉक आहे नंबर. माझ्या बायकोने तो नंबर कधी काढला मला माहित नाही. कदाचित मी वॉशरूमला गेलो असेल, आंघोळीला गेलो असेल, तेवढ्यात तिने तो नंबर काढला असेल, तो सेव्ह केला असेल. आणि इमर्जन्सी कॉल, तिला माहिती आहे ह्या माणसासोबत हा सारखा थोडा बोलत असतो गॅलरीत बसून, म्हणजे हा याचा स्पॉन्सर आहे बहुतेक. म्हणून तिने त्याला फोन केला. त्यांनी कन्व्हिन्स केलं. म्हटलं असं करू नका ताई, घरी जा. म्हणून आज माझी बायको माझ्यासोबत जिवंत आहे. सोबरिटीच्या 11.25 वर्षानंतर घडलेला हा प्रसंग. आणि त्यावेळेस माझे 22 स्पॉन्सीज. मी असंच आहे मित्रांनो, घरात गोबर आणि जगभर सोबर. फक्त लोकांना वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न. कालचाच प्रसंग सांगतो, म्हणजे तुम्ही म्हणताल काय बोलतोय हा. परवाची गोष्ट आहे. परवा बायको आणि आम्ही पॅकिंग करत होतो, इकडे येण्यासाठीची सगळी तयारी करत होतो. पॅकिंग वगैरे सगळी झाली. मी ऑलरेडी, मला झोप नव्हती, तर झोपताना मी असा पडलो. मी चटईवर झोपतो, ती गादीवर झोपती. मला पाठीचा त्रास असल्यामुळे आज काय नशीब घडले मला कळलं. ट्रेनमधून पाठवूनच दुखली नाही माझी, अजून पण दुखे ना. काय कृपा झाली काय माहिती, तुमचा आशीर्वाद असेल काय. तर मी झोपलो आणि बायकोला गुड नाईट आणि आय लव्ह यू बोललो मित्रांनो. 6 महिन्यानंतर, काल परवा. नाही रिप्लाय दिला. मी बोललो रिप्लाय का देत नाहीये.
रिप्लाय का देत नाही, ते डोक्यात घेऊन झोपलो. काल परत ट्रेनच्या प्रवासामध्ये रात्री झोपताना परत आय लव्ह यू पाठवलं, नो रिप्लाय. म्हणजे रिप्लाय का देत नाहीये? म्हणजे तू जे काय माझ्यासोबत वागलायस ना मागच्या काही दिवसांपासून, त्याच्या जखमा अजून भरल्या नाही येत रे, अजून त्रास होतो. म्हणजे तू जर मला आय लव्ह यू बोलतेस तर तुम्हाला मला मारू कसा काय शकतो मला म्हणते. परफेक्ट प्रश्न बोललं ती. 8 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. जर तू माझ्यावर प्रेम करतो तर तू माझ्या हात उचलू कसा काय शकतो? मला कधी कधी संभ्रमात पडते मी, आपलं खरंच लव्ह मॅरेज आहे का? एवढ्या वर्षांचं आपलं प्रेम, अफेअर आणि मग लग्न आणि एवढी वर्ष मी असं आहे. पण नक्की सांगेल की तिचा रात्री मेसेज होता का, मिस करते बाबा तुला आणि मला तू आता मिस कर, एवढा तर मेसेज आला काल. थोडीशी प्रगती, रिकव्हरी होते, लगेच नाही, हळूहळू होते. थोडा वेळ लागतो काही गोष्टींना, हळूहळू हळू कार्यक्रम समजायला लागतो. मी मित्रांनो काय वागतोय एक ए मेंबर म्हणून, आय एम अल्कोहोलिक्स अनोनिमस, ह्या वाक्याची ताकद मित्रांनो वेगळी. आय एम अल्कोहोलिक्स अनोनिमस, अल्कोहोलिक्स अनोनिमस नाही सगळी, ही तर आहे. आय एम अल्कोहोलिक्स अनोनिमस. मी अल्कोहोलिक्स अनोनिमस या फेलोशिपचं बाहेरच्या जगामध्ये प्रतिनिधित्व करत असतो इनडायरेक्टली. आणि माझे घरचे म्हणतात तुला काय हेच शिकवतात का, तिकडे मिटिंग मध्ये गेल्यावर तालाखाली वाजवायची, शिव्या द्यायच्या, असं वागायचं. तेव्हा मित्रांनो माझं नाव नाही खराब होत, अल्कोहोलिक्स अनोनिमसचं नाव खराब करणारा मी माणूस आहे. हा माझा प्रॉब्लेम. मला अजूनही जबाबदार सदस्य म्हणून जर वागता येत नसेल फेलोशिपमध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये, आय एम रिस्पॉन्सिबल, मी जबाबदार आहे. मी कुठेतरी कमी पडतोय, आणि जोपर्यंत मी ह्या रिकव्हरीचा भाग समजून घेणार नाही ना, काही उपयोग नाही मित्रांनो. फक्त दारूपासून दूर राहिलेला एक मूर्ख आणि उपयुक्त आयुष्य न जगणारा एक मूर्ख सभासद म्हणून मी मित्रांनो जगत राहील. तुम्ही फक्त माझ्या फाळ्यावरचे आकडे बघत राहाल, एवढी वर्ष तेवढी वर्ष, टाळ्या, टोकन, स्नॅक्स, ते ओळखी माझ्या, चंद्रपूर, नागपूर, स्टार स्पीकरचं ते भूत. मित्रांनो पूर्ण वर्षभरामध्ये जानेवारीपासून ते आज 29 डिसेंबर आहे मित्रांनो, अख्ख्या वर्षात पहिली स्पीकर मिटिंग आहे मित्रांनो की मी पुण्याच्या बाहेर शेअरिंगसाठी आलो. ते पण स्पॉन्सरनी ग्रीन सिग्नल दिलाय आणि त्याने तिकिटासाठी फोर्स केलाय म्हणून, ते पण मनावर भावना चांगला माहिती आहे मित्रांनो. अजिबात नाही गेलो, त्यांनी सांगितलं होतं नाही जायचं कुठे, अजिबात नाही जायचं कुठेच. खूप डोकं चालवलं मित्रांनो, खूप डोकं चालवलं, त्रास झाला खूप. मी नक्की सांगेल मला खरंच काही कळत नाही बरं का, आज नक्की सांगेल मला नाही काय कळत. पण किडा परत वळवळ करतो, पटकन आहे ना असा उमाळा येतो उत्तर द्यायचा, पटापटा पटापट. अरे बापरा, हा एवढा मोठा भारी प्रश्न आहे, स्पीकरला अजून कळलं नाही काय उत्तर द्यायचं, मला काढलाय प्रश्न, थांब ना मला विचारायचं होतं नाही, थांब परत मागे. लायकी ओळख तुझी, काही नाही आहेस तू, काही नाही कळत तुला, काही नाही कळत तुला, सांग स्वतःला. मित्रांनो मला खरंच काही कळत नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम माझ्यातली हुशारी कमी करण्याचा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम माझं महत्व कमी करण्याचा आहे. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम माझा मार्गदर्शक मला सांगतो शून्य होण्याचा आहे. शून्य, अरे शून्य हो, सतत वाढवत चाललंय, काही नको करू, शून्य हो राव. केवढा खतरनाक म्हणला तू. मित्रांनो कार्यक्रम एकदा घेतल्यानंतर समजून आणि थोडाफार जगल्यानंतर, असं नाही की मी जगलोच नाही, कार्यक्रम जगलो, मी रिकव्हरी पण टेस्ट केली बरं का, असं नाही की मी खूप वाईटच वागलो, रिकव्हरीचा पण आनंद घेतला. रिकव्हरी टेस्ट केल्यानंतर, 12 पायऱ्यांचं वाचन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, समजून घेतल्यानंतर पुन्हा मित्रांनो झिरो होऊन कार्यक्रम नव्याने परत समजून घेणं ना मित्रांनो धनुष्यबाण पेलवण्यासारखं बरं का ते, एवढं सोपं नाहीये. स्वतःची सेट असेट प्रेयर कोणती तरी आहे ना ती, की देवा मला जे तुझ्याबद्दल माहितीये, परमेश्वरा मला माझ्याबद्दल जे मला माहितीये, परमेश्वरा बिग बुक बद्दल जे मला माहितीये, परमेश्वरा कार्यक्रमाबद्दल जे मला माहितीये, जे काय मला जगाबद्दल माहिती आहे ते सगळं काढण्याचं मला ती मदत करते. सगळं विसरून जाण्यासाठी किंवा ते काढून टाकण्यासाठी अशी काहीतरी ती प्रेयर आहे. मित्रांनो एवढं सोपं नाही माझ्यात सगळं उतरवणं.
रोज प्रार्थना करावी लागते. परमेश्वरा मला काहीच कळत नाहीये, परमेश्वरा मला काहीच कळत नाही, माझी एकट्याची किंमत शून्य आहे, मला काहीच समजत नाही, मला माफ कर, मला मदत कर, मी परमेश्वरा नव्याने मार्ग दाखव. 12 वर्ष सोबर असलेला सदस्य 2 वर्ष सोबर असलेल्या व्यक्तीचं ज्यावेळेस ऐकायला लागतो ना मित्रांनो, असा इगो ठेचला जातो ना, तेव्हा कळतं की साले आता आला ऊन पहाड केलीचे खरा. मला असं वाटतं की सोबर मेंबर स्पॉन्सर कोण, 25, 30, 35, 40 वर्ष, हे कुठे आला घ्यायचं भाई. कार्यक्रमावर जगतोय तू, डिसीज प्रॅक्टिस करतो, तो कार्यक्रम प्रॅक्टिस करतो. कार्यक्रम प्रॅक्टिस करणाराच माझा मार्गदर्शक असू शकतो, मग तो किती का वर्ष सोबर असेल ना, 1 वर्षापेक्षा जास्त पाहिजे असं पुस्तक सांगतं. मला गरज आहे, मला प्रत्येक गोष्टींची गरज आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टींची. आणि हे जर नाही समजून नाही घेतलं, मी फक्त खुर्च्या गरम करणारे, टाळ्या मिळवणारे, मी मोठेपणा करणारे, मी इथं मिठी मारणारे, सगळ्यांना छान छान फोटो काढणार, स्टेटसला ठेवणार आणि घरी जाणार मित्रांनो. पुन्हा एकच गोष्ट घरी घेऊन जाणार आणि ती आहे इगो. बाकी काही नाही घेऊन जाणार मी इथून. मी लिटरली तुम्हाला म्हणतो, आता मागाशी मी ना, मागाशी आपल्या बांधवाचा शेअरिंग चालू असताना आता ब्लँक झालो, रडत होतो मी ते शेअरिंगचा अनुभव ऐकताना, रिलॅक्स झालो. 3ऱ्या पायरीची प्रार्थना मनातल्या मनात म्हटली, त्या प्रार्थनेमध्ये प्रत्येक वाक्य टाकलं, जेव्हा मला तू इथे का बसवलंय, आणि मग मी शेअरिंगला इथं उभा राहिलो. मला माहित नव्हतं ह्या विषयावर मला काय बोलायचंय, मी अख्खा ब्लँक झालो होतो मागाशी. मला माहित नाही मित्रांनो मी किती विषयाला धरून बोललो किंवा काय. जे काय माझे अनुभव होते मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. आणि एकच जाणीव झाली की कार्यक्रम वाटतो तितका मित्रांनो साधा सोपा नाहीये. कार्यक्रम सरळ आहे, अवघड आहे, पण अशक्य नाहीये. प्रयत्न करावा लागतो, परमेश्वराच्या जवळ जावं लागतं. आता मगाशी बांधव सांगत होता ना की रात्री झोपताना मी कुठे स्वार्थी होतो का, अप्रामाणिक होतो का, बेफिकीर होतो का, आत्मपुरणेत कुठे जगलो का, खुनशी भावनेत कुठे होतो का, रोज चेक करायला पाहिजे मित्रांनो. अख्खा दिवस 12 पायऱ्यांच्या आचरणानंतर सुद्धा जर का मी असा जगत असेल आत्ता, काय उपयोग नाही. खतरनाक आहे मित्रांनो. 2 दिवस खतरनाक विड्रॉल्स मध्ये होतो मित्रांनो. निकोटीन पासून दूर राहून 25 महिने झालेत आणि तरी सुद्धा अशा अवस्था होती आता माझी 2-3 दिवसापासून की आता मी नांदेडवर येताना घेतली असती सिगरेट. आता अशी अवस्था होती मनाची. चिडचिड, छोट्या छोट्या गोष्टींवरनं विड्रॉल्स, राग, शांत शांत शांत. आणि मित्रांनो ती अवस्था जाणवली, 2च मिनिटं, ती अवस्था जाणवली मित्रांनो की कार्यक्रम समजून घेणं आणि कार्यक्रमावर चालणं म्हणजे त्याचं आचरण करणं खूप मोठा फरक आहे. जो समजायला मित्रांनो मी देवाचे आभार मानतो की 7.5 वर्षानंतर कार्यक्रम समजून घ्यायला लागलो खऱ्या अर्थाने. आणि आज 12 वर्षानंतर कार्यक्रमाचं महत्व कळतंय ना. त्या 4.5 वर्षामध्ये परमेश्वराची कृपा आहे, दारू नाही पिलो. त्याने सोबराची टिकून ठेवली. आणि सगळ्यात महत्वाची कृपा काय माहितीये का, मला तुमच्यामध्ये अजून पण बसवलंय त्यांनी. कारण मी जर इथं महत्व वाढवायला आलो असतो आणि ह्या चुका केलेल्या जर का मी शेअर नसताना केला मित्रांनो, तर मित्रांनो मी आज जिवंत नसतो. आज माझी बायको पण माझ्यासोबत नसती, आज मी तुमच्यासोबत नसतो. कारण मी असंख्य अनुभव पाहिलेत मित्रांनो डोळ्यांनी की दारूपासून दूर राहिल्यानंतर सुद्धा किती खतरनाक वागू शकतो एखादा बांधव किंवा एखादा मेंबर. त्यांच्याबद्दल मी सांगणार नाही, पण होतात हे प्रसंग मित्रांनो. बऱ्याचशा गोष्टी घडतात. त्यामुळे 12 पायऱ्यांचा कार्यक्रम हा फक्त पासेटॉनचा आहे. मला त्याच्या उंबऱ्याच्या आत जायचं नाहीये, त्याला माझ्या उंबऱ्याच्या आत बोलवायचं नाहीये. आमचं जी काय ओळख आहे ती याच्या वर्गामध्ये बास. मला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते, बऱ्याच गोष्टींची. तो वेगळा भाग आहे मित्रांनो, 12व्या पायरीचं कार्य कसं असायला पाहिजे किंवा काय. पण आज जाणीव होते मित्रांनो की देवाची कृपा आहे की ती जाणीव मला त्यांनी करून दिली. 2-4 दिवसापूर्वीच मित्राशी बोललो की अरे भाई आपण लय भाग्यवान आहेत रे, आपल्याला आपल्या चुका तरी कळतायत, चुका कळतायत आणि आपण सुधारायला आता तयार तरी आहोत, मनाची तयारी झाली आपल्या. काही जण असेच भरकटत गेले बिचारे आणि येत आलेच नाही परत, किंवा आले आणि त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे दुसरा मेंबर स्लीप झाला ज्याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यामुळे, आणि ते बिचारे मेले आणि हे जिवंत राहिले.
आज आपल्यावर देवाची कृपा, आपल्याला हे कळलं, आपल्याला हे समजतंय, आपण आपल्या चुका सुधरू शकतो. आणि मित्रांनो, एकच हे कार्यक्रमाने माझं शेअरिंग थांबवेल मी, की मला एका वाक्यामध्ये कार्यक्रमाने एक गोष्ट शिकवली. तुझ्या अहंकाराचं आणि गर्वाचं खच्चीकरण करावं लागेल, तुझ्या चुकांची तुला कबुली द्यावी लागेल आणि केलेल्या नुकसानांची भरपाई करावी लागेल, तरच तुझी ह्या मद्यपास आजारातून सुटका आहे, नाही तर काही नाही. मग तू किती वर्ष सोबर आहे काही घेणलेलं नाही. मित्रांनो, सोबरायटी एका बाजूला, डेप्थ आणि वेट पाहिजे सोबरायटीला. तू किती लांबी गाठली याच्यापेक्षा तुझी रुंदी, खोली किती त्या सोबरायटीला, ते जास्त महत्वाचं. आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वर साथ देतोय मित्रांनो, त्याची खूप कृपा आहे की त्याने अजूनही माझी साथ नाही सोडली. मी खूप वेळा सोडली त्याची. बांधवांची मदत आहे मित्रांनो, की आजही मला जज नाही केलं जात. माझ्या जवळच्या माझे रिकव्हरी पार्टनर जे आहेत ना, 7-8-10 जण, ते मला जज नाही करत. चल रे क्या झाली चूक, दारुड्याने तिला झाल्या चूक असेल, परमेश्वर तुला माफ करेल, इच्छा आहे कधी माफी मागायची, हो झालेला चुका, चल पुढे चल, घाबरू नकोस, आम्ही पण तुझ्यासारखेच होतो, चल पुढे. रिकव्हरी पार्टनर मला सपोर्ट करतात आणि म्हणतात चल नव्याने उभा राहा, घाबरू नकोस. आज मित्रांनो, आज डिसीजवरती प्रॅक्टिस करून तुम्हाला शेअर करतोय. उद्या कधीतरी रिकव्हरीवरती शेअर करेल की, येईल ना संधी, पण हेही दिवस जातील, मला चालावं लागेल. प्रेरणा अंतर समूह अंतर्गत ग्रॅटिट्यूड समूह नांदेड, आपण मला बोलायची संधी दिली, सर्वांनी शांतपणे ऐकत. कळत नकळतपणे मी काय बोललो असेल, काय असेल तर त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. थँक्यू. थांबतो.